ಹೊಲಕ್ಕೆ ಕರೆದೊಯ್ದು ಹೆಂಡತಿಯನ್ನೇ ಕೊಂದ ಭೂಪ. ತಂದೆ ತಾಯಿ ಇಲ್ಲದೆ ತಬ್ಬಲಿಯಾದ 8 ತಿಂಗಳ ಹಸುಗೂಸು. ಬಳ್ಳಾರಿ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಜಗಳದ ನಡುವೆ ಕೂಸು ಬಡವಾಯಿತು ಎನ್ನುವ ಗಾದೆ ಕೇಳಿದ್ದೀರಿ. ಆದರೆ ಗಂಡ ಹೆಂಡತಿಯ ಜಗಳ ಹೃದಯ ವಿದ್ರಾವಕ ಘಟನೆಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದೆ. ತನ್ನ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬವಿದೆ, ಹೊರಗಡೆ ಊಟಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ ಎಂದು ಪುಸಲಾಯಿಸಿದ ಪತಿರಾಯ ಹೆಂಡತಿಯನ್ನೇ ಕೊಲೆಗೈದ ಘಟನೆ ನಡೆದಿದ್ದು 8 ತಿಂಗಳ ಹಸುಗೂಸು ತಂದೆ ತಾಯಿ ಆಶ್ರಯವಿಲ್ಲದೆ ತಬ್ಬಲಿಯಾಗಿದೆ. ಬಳ್ಳಾರಿ ನಗರದ ಕೌಲ್ ಬಜಾರ್ ಪ್ರದೇಶದ ಪರೋಟಮ್ಮ ಗುಡಿ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಈ ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ನಿವಾಸಿ ನಜೀರ್ ಅಹಮದ್ ಎನ್ನುವವರು ಬಳ್ಳಾರಿ ಮಹಿಳಾ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಮಗಳು ನಾಪತ್ತೆಯಾಗಿದ್ದಾಳೆ ಎನ್ನುವ ದೂರು ನೀಡಿದ್ದು, ಈ ದೂರು ಹಿಡಿದು ವಿಚಾರಣೆಗೆ ಇಳಿದ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಪತಿಯೇ ಪತ್ನಿಯನ್ನ ಕೊಂದು ಮಗುವನ್ನ ತಬ್ಬಲಿ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಎನ್ನುವ ಆತಂಕಕಾರಿ ಅಂಶ ಹೊರಬಿದ್ದಿದೆ. ಹೆಂಡತಿಯನ್ನ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ ಸ್ಥಳ ಅಸ್ಥಿಯ ಹುಡುಕಾಟದಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರು ತೊಡಗಿದ್ದಾರೆ. ಇತ್ತ ಎಳೆ ಕಂದ ತಾಯಿ ತವರಿನಲ್ಲಿಯೇ ತಾಯಿ ಎದೆ ಹಾಲಿಗಾಗಿ ಹಪಹಪಿಸುತ್ತಿದೆ. ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ದಾಗಿ ಹೇಳಿದ ಭೂಪ. ಕುಟುಂಬಸ್ಥರು ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ದೂರು ನೀಡಿದ ಬಳಿಕ ನಿಮ್ಮ ಮಗಳನ್ನ ಕೊಂದಿದ್ದೇನೆ ಎಂದು ಸ್ವತಃ ನೂರ್ ಹೇಳಿದ್ದಾನೆ ಎಂದು ನಜೀರ್ ಅಹಮದ್ ಗಂಭೀರ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಪೊಲೀಸರು ಕೂಡ ವಿಚಾರಿಸಿದ ವೇಳೆ ತನ್ನ ಹೆಂಡತಿಯನ್ನ ಕೊಂದಿರುವುದಾಗಿ ಹೇಳಿದ ನೂರ್ ಅಹಮದ್ ಕಳೆದ 4 ದಿನಗಳಿಂದ ಹೊಸಪೇಟೆ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಶವ ಹೂತಿಟ್ಟಿರುವುದಾಗಿ ಅಲೆದಾಡಿಸುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಮೇ 29ರಂದು ಕೂಡ ಶವವನ್ನ ಹೊಸಪೇಟೆಯ ಡಿಮಾರ್ಟ್ ಸಮೀಪ ಹೂತಿಟ್ಟಿರುವುದಾಗಿ ಹೇಳಿ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದ ಬಳಿಕ ಪೊಲೀಸರಿಂದ ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಜಗಳದಲ್ಲಿ ಹಸುಗೂಸು ಮಾತ್ರ ತಬ್ಬಲಿಯಾಗಿದೆ. ಮೇ 21ರಂದು ಮನೆಗೆ ಬಂದು ಬರ್ತ್ಡೇ ಆಚರಿಸಿಕೊಂಡು ಊಟಕ್ಕಾಗಿ ಹೋಟೆಲ್ಗೆ ಕರೆದೊಯ್ದಿದ್ದ. ಆದರೆ ಈವರೆಗೆ ನನ್ನ ಸಹೋದರಿ ಎಲ್ಲಿ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಿಲ್ಲ. ಕೊಂದಿರುವುದಾಗಿ ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾನೆ. ನನ್ನ ಸಹೋದರಿಯ 8 ತಿಂಗಳ ಕೂಸು ಸಲುವವರು ಯಾರು? ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಿ ಎಂದು ಕಾಜಾಬನ್ನಿ ಅಫ್ರೀನಾ ಬಾನು ಇವರ ಸಹೋದರಿ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ರು. वरदी जाफर सादिक। मेरा नाम खाजा बनी, हमारे अब्बा का नाम नज़ीर अहमद। मेरी छोटी बहन को उसका हस्बैंड घर से 20 पर 1 तारीख को बुलाले को गया। बुलाले को जाको घर को वापस नहीं छोड़ा। क्या बोल रहा उन्हें, नहीं मैं इधर छोड़ूँ उधर छोड़ूंगा तो बोल रहा। हमें पुलिस कंप्लेंट दिए, बच्चे को मेरे पास छोड़ को गया। दीदी तुम्हें रख लो बच्चे को, कि ले बच्चे को रखो, फ़ोन रखो, घर में छोड़ को गया। दीदी तुम्हें रख लो, हमें 1 आधे घंटे में आते तो जो 2 जने जोरू मरद बोल को गए घर से। 7:30 बजे मैं फ़ोन करी तो 2-3 टाइम उठाया नहीं। फिर फ़ोन करी तो नहीं मैं मोती का नहीं हूँ दीदी का। तो मेरी बहन बोली मुझे, मेरी बहन बोली तो मैं बोली जल्दी आ माँ बच्चा रो रहा था तो बोली। फिर एक 15-20 कॉल करे तो भी उन्हें फ़ोन नहीं उठाया। 10 बजे फ़ोन करके उसकी जोरू के नंबर को बोलता क्या कर रहे किधर कर रहेगा। तो ऐसा जोरू के बारे में पूछ रहा था। मैं बोली तेरी जोरू तेरे पास से गई ना बा, कहाँ है हमारे कने, तू बुला ले को गया। नहीं दीदी मैं यहाँ छोड़ूँ दीवाने मस्कन दरगाह कने, नहीं तू घर को आगा। तो बोली मैं 1 घंटा हो गया आया नहीं। फिर एक 10 कॉल करे हमें, 11 बजे घर को आकर बोलता नहीं मैं जोरू को यहाँ छोड़ा, आओ जरा मेरी जोरू को धड़ लेंगे। ऐसा वैसा बोले, हम ना ठकाया। पूरा गाँव धड़ लाया हमें, बल्लारी ओपड़ी के पास दरगाह हर चीज़। मेरी बहन क्या कर ली कि क्या नहीं की, क्या मारा कि क्या गुस्सा करा कि मेरी बहन को पूछे तो भी मुझे बोला नहीं उन्हें। हर जगह उसे बुला ले को फिर मैं मेरी बहन कहाँ है तो दिखाना मुझे का, तो उन्हें जवाब दिया नहीं। फिर मैं क्या करी, सुबह में हमें सब जने जाकर पुलिस कंप्लेंट दिए। पुलिस कंप्लेंट दिए तो पूरा 1 दिन क्या भी मुंह खोला नहीं उन्हें। शाम में मुंह खोला, हाँ मैं बुलाले को गया था। आज को 11 दिन मेरी भांजा को मारेगा तो उन्हें पुलिस वाले के साथ ओपले को भी पुलिस वाले क्या भी एक्शन लिए नहीं। 4 दिन फिर उसे इधर पुरतिनी तोरंगल यहाँ है वहाँ है तो बॉडी यहाँ है वहाँ है तो फिर बॉडी उन्हें दिखाया नहीं मेरी भान की। पुलिस वाले भी उसे है ना 4 दिन हो गया छोड़ा ले। कैसा छोड़ते, उनकी पूरी फैमिली को उठाना सर, ऐसा हमारे पूरी फैमिली इन्वॉल्व है इसमें। मेरी बच्ची को मेरी भान को हर जने टॉर्चर करे उनकी फैमिली में। एक टाइम नहीं, 1.5 साल से हमारे घर में है बच्ची, एक टाइम भी उन्हें खुशी से दी नहीं। उसके छोटे बच्चे को तक उन्हें बीच में इन्वॉल्व करे उसे। मेरी बहन को पूरी फैमिली मिलकर क्या की करे है सर, हम ना इंसाफ होना, हम ना उनकी पूरी फैमिली को उन्हें उठाना।
इंक्वायरी करना पुलिस वाले, खाली उसे छोड़े उन्हें यहाँ फिर रहा वहाँ फिर रहा, हम ना कैसे सनद रहना, कैसे सनद रहना। आज मेरी बहन नहीं है, पुलिस वाले कैसा छोड़ते सर, उसे है नहीं रिमांड में लेना, पूरी फैमिली को भी लेना। उन्होंने पुलिस वाले 4 दिन कंटिन्यू किए, बहुत मेहनत करे लेकिन उन्हें क्या करे मालूम नहीं। उन्हें मुंह खोल को बोल रहा नहीं होता, हमें उन्हें पुलिस मुंह वाले खोल को को भी बोल गलत रहा। नहीं बोलते, पुलिस वाले आजादी से मेहनत मिला है करे। उन्हें, नहीं अच्छे लगता से अच्छे से ये करे हैं। अब बच्ची क्या हुआ कद बोल रहा अब वो? उन्हें मैं मार को छोड़ डाला बोल रहा। तो बोल रहा है सर, मैं बोले मेरी बहन की बॉडी दिखाना, शर्ट भी मिला, शर्ट का है, शर्ट भी मिला शर्ट भी मिला उसका। शर्ट दिखा दे भैया। हमें हमारे भाइयों को भेज को, एक पुलिस वाले को भेज को चक्कर ने लगाना का तो तेजर पुलिस वाले आए नहीं हमारे साथ। हमारे भाई, हमारे घर वाले, हमारे बाहर वाले पूरे दोस्तों मिलकर उनका घर चेक करे। घर चेक करे तो वॉशिंग मशीन में ये शर्ट मिला, इसमें खून लग गया, मट्टी लग को है, क्या समझना हमें। पुलिस वाले को पूछे तो ये शर्ट दिए तो उन्होंने ना रिटर्न दे डाले, हम ना उन्होंने ना इंक्वायरी भी क्या भी करे नहीं थी। हमें क्या का तो समझना। बर्थडे किस पे हो? बर्थडे को दूसरा पहना था, फिर सेकंड टाइम में चेंज कर को ये पहन लेकर आया था। तो अब क्या हुआ माँ लास्ट को? अब बच्चे के क्या हो रहा वो? अब वो इन्हें क्या बोल रहा, मैं मार को दफना डाला। पुलिस वाले के सामने कितने बार की चोप लिया, बच्चे के सिर को हाथ रख को भी उन्हें वो बात बोला पुलिस वाले के सामने। हाँ मैं मारे, मैं छटा कुर्तनी के पास छटा बोलता, अलकुंदी के पास छटा बोलता, कहाँ छटा उन्हें बॉडी दिखाना सर। हम ना मेरी बहन कहाँ है, जिंदी रहते मरी रहते उन्हें हमें दिखाना। बच्ची कहाँ है तो ನೂರ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ 3 ಗಂಟೆಗೆ ಮನೆತನಕ್ಕೆ ಬಂದು ಅಳಿಯ ಅದು ಮಾವರು ಕಳ್ಕೊಂಡು ಊಟ ಮಾಡಿ ಕೇಕ್ ಕೊಯ್ದರು. ಆಮೇಲೆ ಮಾತಾಡಿಕೊಂಡು ಸಾಯಂಕಾಲ 5:30 ಗಂಟೆಗೆ ನಾವು ಇಬ್ಬರು ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಮಗುವಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತು ಫೋನ್ಗಳ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಹೋಗಿ ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಇವಾಗ ಅದಕ್ಕೆ ಮಾವಗಳು ಒಪ್ಕೊಂಡಾನ, ಅವ್ರು ದೊಡ್ಡಕ್ಕಗಳು ಒಪ್ಕೊಂಡಾರ, ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಇರ್ತಿರೋ ಸಲುವಾಗಿ ಖುಷಿಯಾಗಿ ಹೋಗಿರ್ಬೋದು ಅಂತ ಹೋಗಿ ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಜಲ್ದಿ ಬರ್ರಿ ಅಂತ ತಂದೆ ಮಗಳಿಗೆ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. ಅಪ್ಪಾಜಿ ಇವಾಗ ಬರ್ತೀವಿ, ನಾವು ಹೋಗಿ ಜಲ್ದಿ ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆಮೇಲೆ 6:30 ಗಂಟೆಗೆ 7 ಗಂಟೆಗೆ ತಂದೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಮೋತಿ ಹತ್ತಿರ ಇದ್ದೀವಿ ನಾವು, ಇವಾಗ ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಮಗಳು ಮಾತಾಡಿದ್ದಾಳೆ. ಅವ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಅವ್ನ ಫೋನಿಂದ, ಯಾರು ನೂರ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಫೋನಿಂದ ಮಾತಾಡಿದ ಮೇಲೆ ಆಮೇಲೆ 7:30 ಗಂಟೆಗೆ ಮೋತಿ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್, ಬಳ್ಳಾರಿ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಹತ್ರ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಂಕ್ ಹತ್ರ ಅಲ್ಲಿದ್ದ ಅವನು ಬರ್ತಿದ್ದು ಕೆಲವು ಜನ ಅಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಣ್ಣ ಏನಾಗಿದೆ ಈಗ? ಇವಾಗ ಆ ಹುಡುಗಿ ಮಿಸ್ ಆಗಿರಲಿಲ್ಲ, ಗಂಡ ಹೋಗಿ ಎಲ್ಲೋ ಏನೋ ಬಂದು ಮಾಯ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾನ. ಅಂದ್ರೆ ಮಾಯ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಸಾಯಿಸ್ಬಿಟ್ಟಾನ. ಆದರೆ ಅವರ ಕೈ ಒಬ್ಬನ ನೂರ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಲ್ಲ, ಅವ್ರ ಮನೆತನ ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ಕೈವಾಡ ಇದೆ ಅಂತ ನಾವು ಸತ್ಯವಾಗಿ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು ನಾವು ಹೇಳಕ್ಕೆ ಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದೀವಿ. ಇಂಥ ದುರ್ಘಟನೆಯನ್ನು ಈ ಊರು ಆಗಿದೆ, ನಾಳೆ ಬೇರೆಯವ್ರುಗಳು ಆಗ್ಬೋದು. ಅಲ್ಲ ಏನಾಗಿತ್ತಂತೇಳಿ ಕೊಲ್ಯಾರ ಅವರು? ಅವ್ರ ಮನೆ ಒಳಗೆ ಜಗಳ ಏನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಮ್ಮದೇ ಮಾತ್ರ ಪ್ರೀತಿಯಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದ. ಅಲ್ಲ ಕೊಲ್ಲಿದ್ದು ಏನಾದರೂ ಏನ ಐತೆ ನಿಮಗೆ? ಏನು ಬೇಡಿಕೆಟ್ಟಿದ್ದ ವರದಕ್ಷಿಣೆ? ಹೊರಗಡೆ ಕೇಳ್ತಿದ್ದ. ಇವಾಗ ಎರಡು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಕೆಲಸವಾಗಿ ಚೈನ್ ಕೊಟ್ಟಾನ, ಒಳಗೆ ಒಂದು 50,000 ಕೊಟ್ಟಾರ, ನಾನು ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಾರ. ಮಗಳು ಚಲೋ ಆಗಿರಬೇಕು, ನಾನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿ ನನ್ನ ಮಕ್ಕಳ ಸಲುವಾಗಿ ಅಲ್ಲ. ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದ ಹುಡುಗ ಕೆಲಸ? ಒಂದ್ಸತಿ ಫೈನಾನ್ಸ್ ಅಂತಾನ, ಒಬ್ಬೊಂದ್ಸತಿ ಗ್ಯಾಸ್ ವೆಲ್ಡಿಂಗ್ ಅಂತಾನ, ಒಂದ್ಸತಿ ಸ್ಕ್ರಾಪ್ನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಾನ. ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೆಲಸ ನಿಖರವಾಗಿಲ್ಲ. ಹುಡುಗ ನೋಡಿದ್ರೆ ಬಣ್ಣ ಗಿಣ್ಣ ಚಲೋ ಇದೆ, ಆದರೆ ಒಳಗಿನ ಮಾತ್ರ ವೈರತ್ವ ಕೆಟ್ಟ ಅಭ್ಯಾಸಗಳು ಇದೆ. ರೈಟ್, ಓಕೆ.